मित्रांनो, आपण आहोत एसटी मध्ये। आपण सध्या कोल्हापुरातील पहिल्या महिला एसटी चालक आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। त्याच निमित्ताने आपण आलेलो आहोत। माझ्याबरोबर आहेत सरोज हांडे। तुमचं खरं तर पहिल्यांदा अभिनंदन। कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले महिला एसटी चालक म्हणून तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर आता तुम्ही रुजू देखील झालेला आहात। काय तुमचा कशा पद्धतीने हा प्रवास होता? कशा तुम्ही शैक्षणिक जे तुमचं जे एमए मधून तुम्ही एमपीएससीच्या मार्गाने जात होतात आणि अचानक एसटी चालकच्या या मार्गात आलात, कशा पद्धतीने काय सांगा? माझा सांगायला गेलं तर प्रवास खूप खडतर होता। मी एमपीएससी करत होती। एमपीएससीतून मला पीएसआय असिस्ट हे करायचं होतं, पण त्यामध्ये काय मला यश भेटलं नाही। तर ऑनलाईन फॉर्म मी भरतच होती प्रत्येक सगळे, तर त्यामध्ये मला हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची जागा सुटलेली दिसाली आणि मला अजून 1-2 जणांनी पण सांगितलं अशी जागा सुटली तू भर। 15-16 साली मी कंडक्टरचं लायसन काढलेलं होतं। त्यामध्ये माहीत पडली चालक तथा वाहक म्हणून जागा सुटल्या आहेत। मग त्यामध्ये माझं हेवीचं लायसन नव्हतं। मग मी काय फॉर्म पहिला भरला चालक तथा वाहक पदाचा 19-20च्या दरम्यान, आणि नंतर काही अडचण येऊ नये म्हणून मी इथे कोल्हापुरात सहकार मोटर ट्रेनिंग स्कूलमध्ये मी 1 महिन्याचं प्रशिक्षण घेतलं सलीम सरांकडे हेवीचं। मग तिथून माझा तो प्रवास चालू झाला, तो आज इथपर्यंत पोहोचलेला आहे। आतापर्यंत जवळपास 1 वर्षाच्या वर तुम्ही जे चालक ट्रेनिंग आहे ते घेतलेलं आहे प्रशिक्षण। कशा पद्धतीने प्रशिक्षण तुमचं झालं आणि आता तुम्ही जे रुजू झालाय कशा पद्धतीने तुमचं कुठं सिलेक्शन झालंय? प्रशिक्षण हे माझं सांगली डिव्हिजनला 1 वर्षाचं पूर्ण झालं, 300 दिवसाचं। त्यामध्ये आम्हाला मुली या क्षेत्रात पहिल्यांदा उतरल्यामुळे या सगळं प्रशिक्षण जे सर असतात आमचे ट्रेनिंगचे सर जे असतात त्यामध्ये संपूर्ण माहिती देतात गाडीचं कारण की हे अवजड वाहन आहे, अवजड वाहनाचं महत्व काय हे सगळं त्यांनी सांगतात। त्यामध्ये आपलं चालवत आम्हाला जास्त करून आमच्या सांगलीच्या प्रशिक्षण सरांनी गर्दीचा रस्ता म्हणतात, गर्दीच्या रस्त्यावर आम्हाला जास्त करून शिक्षण दिलं। एकतर्फी रस्ता असतो त्याच्यावर, त्यामधूनच आम्ही गर्दीच्या रस्त्यातून आम्ही हळूहळू शिकत गेलो। आम्हाला सरांनी सांगितलं कुठे काय करायचं, कसं हे करायचं, गाडी कशी गर्दीत कशी हे करायची, संपूर्ण विषय त्यामध्ये आम्हाला माहिती त्या सरांनी शिकवली। आता तुमचं जे रुजू झालाय, तुम्ही कोणत्या डेपोला तुमचं आता काम असणार आहे? कशा पद्धतीने तुमचं दररोजचं रुटीन असतं? मला कोल्हापूर डिव्हिजन मधून मलकापूर आगार देण्यात आलेला आहे आणि मला सध्या चालक म्हणून मला ड्युटी देत आहेत। दररोज सकाळची मला पहिला कोल्हापूर लावतात, त्यामध्ये माझ्या 2 फेऱ्या होतात, जाऊन येऊन अशा 4 फेऱ्या टोटल होतात। आणि अनुभव खूप चांगला आहे, रिस्पॉन्स पण मला खूप जणांकडून आता ऐकायला भेटतोय, म्हणून अभिमान वाटते। नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे। कोल्हापुरातील या पहिल्या महिला एसटी चालक म्हणून आता रुजू झालेल्या आहेत आणि कोल्हापुरातील इतर मुली आणि महिलांना देखील या प्रोत्साहन देणारी ही गोष्ट आहे। त्यामुळेच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव देखील होतोय। महासत्ता लाईव्हसाठी मी साई प्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।